हॅलो सगळ्यांनो, शुभ सकाळ. मी आज तुम्हाला क्वचित बनला जाणारा खरवसाच्या वड्या हा प्रकार दाखवणार आहे. तर हे आमचं घरचंच आहे, गाईचं चीक, ओरिजिनल चीक आहे. त्यामुळे मी त्यामध्ये दोन प्रकारचं बनवणार आहे. एक गुळाचं थोडे डायबेटीस पेशंट असल्यामुळे गुळाचं एक पातेली आणि एक पातेली मी साखरेचं घालते. एकामध्ये मी साखर घालते, एकामध्ये गूळ घालते. अशा दोन प्रकारचं मी खरवस बनवणार आहे. चला तर मी तुम्हाला ते मिक्स करून दाखवते. एक वाटी हे कसं घ्यायचं, आपण जेवढं दूध तेवढंच कच्ची घ्यायचा, तेवढंच म्हणजे जेवढं चीक घेऊ आपण तेवढंच कच्चं दूध घ्यायचं. आता हे दोघांमध्ये एक वाटी टाकते. 1 लिटर आहे हे, बघा झालं की नाही बरोबर. थोडंसं किंचितचं जास्त हे मोठ्या पातेलीत घालते. आणि हे साखर आणि गूळ दोन्ही विरघळवून घेतलेलं आहे मी. साखर आणि गूळ, साखरेचं पाणी करून घेतलंय आणि गुळाचं पण. कोथिंबीर होती. गुळाचं पण आणि साखरेचं पण मी पाणी करून घेतलं आहे आणि त्यामध्ये हा चीक टाकला. बघा, हा साखरेचा झाला. आता आपण हे प्युअर दूध घालायचं. कच्चं दूध घातलं तरी पण चालतं, तुम्ही गरम करून थंड केलं तरी पण चालतं. तर आता आपण हे 1.5 वाटी घालूया. चांगलं प्युअर दूध घेतलंय मी. ह्या 2 वाट्या झाल्या, 1 वाटी झाली. आणि आता थोडंसं उरलेलं घालूया त्याच्यात, अर्धी नाही का. अशा प्रकारे हे आपण मिक्स करून घ्यायचं. एवढ्यामध्ये साखर कमी पडली तर थोडंसं टेस्ट करून घ्या. हां, ठीक आहे. गुळाचं पण तसंच. आता काय करायचं, थोडीशी वेलची पावडर घालूया, वेलची, जायफळ अर्धा पाऊण चमचा घालायची. आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं, एकदम एकजीव करायचं. गूळ कधी कधी खाली राहतो म्हणून. आणि मी काय करणार आहे, कुकरची फ्लेम मध्यम ठेवून, मीडियम ठेवून कुकरवरच हे मी एक 10-15 मिनिट शिजवून घेणार आहे. चांगल्या शिजतात ते वड्या, चिकाच्या वड्या. हा पदार्थ कधीतरीच केला जातो, पण खूप अपूर्वाईने आणि टेस्टी लागतो. घरात सगळ्यांना आवडतो, खूप छान लागतो हा. आणि अवघड तर काहीच नाही, फक्त चीक आणि दूध एवढाच खर्च आणि साखर आणि गूळ. तुम्ही नुसता साखरेचा पण करू शकता, नुसता गुळाचा पण करू शकता, पण माझ्याकडे थोडं जास्त प्रमाण होतं म्हणून मी अर्धा केला. ठीक आहे सगळ्यांना. तर आता आपण हा 10 ते 15 किंवा 20 मिनटं बारीक फ्लेमवर, मध्यम फ्लेमवर उकडून घेऊया. ठीक आहे सगळ्यांनो. तर हा असा आपला आता खरवस तयार आहे. हा साखरेचा
हा पूर्ण साखरेचा आहे आणि हा पूर्ण गुळाचा, गूळ घालून केलेला आहे आणि वरती मी थोड्याशा केसराच्या काड्या टाकल्यात, त्यामुळे सुंदर दिसतं. बघा कसं आवडलं, छान वाटतं. बघा सगळ्यांना किती सुंदर वाटतंय ना, छान आलाय. पाण्याचे प्रमाण कमी होतं ना चिकामध्ये, मग चांगला येतो घट्ट. बाहेरून आणला तर थोडा पातळ असतो. बघा किती छान आलंय ना, सुंदर वाटतं. कसा वाटला व्हिडिओ? आवडल्यास लाईक करा. मी तुम्हाला डिशमध्ये त्याचे फोडी करून पण दाखवते. गरम असल्यामुळे तो कापायला थोडा तुटतो, तर तरी पण दाखवते एक प्लेट भरून. ठीक आहे सगळ्यांना, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. हॅलो सख्यानो, हे बघा आता मी ह्याचे तुम्हाला थोडेसे फोडी करून दाखवले, पण ते गरम असल्यामुळे घट्ट झालं नाही जास्त. गरम आहे ना म्हणून, तरी पण छान झाल्यात. आता तर फ्रीजमध्ये ठेवलं ना तर घट्ट होणार 1-2 मिनटांनी. थँक्यू सख्यानो.